मुंबईमध्ये सर्वत्र त्या मेट्रोचं सगळं जाळं विणण्याचं काम चालू आहे। पण या सगळ्या गोष्टी होत असताना त्या मालाड स्टेशनला, त्या मेट्रोच्या मालाडमधल्या एका स्टेशनला मोतीलाल ओसवाल यांचं नाव दिलंय। आता या मोतीलालांचं या मुंबईसाठी काय योगदान, चला पहिला माझा प्रश्न यांना आहे। आणि हे करणारे ही सगळी गुजरातचे तो पियुष गोयल तिथे उभे राहिलेत ते, आणि या सगळ्या संघटनातून काम करतात या मराठी माणसांना पोखरायला, आपलं अस्तित्व कमी करण्यासाठी ही सगळी लोक अहोरात्र झटतात। आणि आम्ही साला आमच्याच माणसांचे पाय मागे खेचतो म्हणून यांची बिशात होते। या सगळ्या रेल्वे स्थानकांना का नाही त्या 108 हुतात्म्यांचे आमच्या नाव देऊ शकत? आम्ही जे काही ते सगळे मेट्रोचे स्थानक आहेत का नाही देऊ शकत? का नाही महाराष्ट्रातल्या क्रांतिकारांची नावं देऊ शकत? कोण मोतीलाल ओसवाल, कोण काय आमच्याशी काय त्यांचं घेणं देणं? आमच्यासाठी काय इथल्या मातीसाठी केलं त्यांनी? या गुजराती आणि मारवाड्यांना आजही आपण सरळ सांगतोय, या भैया नाहीत बाहेरच्या, मराठी माणूस सहिष्णू आहे, त्याला राहू द्या, शांत आहोत आम्ही, त्याला तसंच आम्हाला राहू द्या। मुंबई तुमची आहे, हक्क दाखवू नका, कारण मुंबई तुमच्या बापाची नाही, तुमची कधी होऊही शकत नाही। या कमवा, खा, प्या, मजा करा, आनंद करा आणि आपापल्या गावाला निघून जा, एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे। पण असल्या काही गोष्टी होत असतील ना तर याच्यावरती संपूर्ण मराठी माणसाने आवाज उठवला पाहिजे। आणि या बाहेरच्यांना मतदान करू नका, मग तो भाजपाचा असो नाही तो कुठलाही असो। आता केलं तर अर्ध्याने केलं असेल, अर्ध्याने नसेल केलं, पण माझं वैयक्तिक मत होतं या 2 खासदारांना पाडायचंच म्हणजे पाडायचं या मुंबईमधून, आणि हे पडलेच पाहिजेत।